नमस्कार. जोडी सासू सुनेचे या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर चला, आज करायचं आहे आपल्याला बोलायचं मटण. तर बोलायचं मटण म्हणजे बकऱ्याचं मटण. आमच्याकडं बोलाई माता असल्यामुळं ना आमच्याकडं चालत नाही बोकडाचं मटण. त्यामुळं आमच्याकडं लागतं हे बकऱ्याचं मटण. आणि आम्ही लोकांनी ते जर खाल्लं ना तर अंगावर ते खरोज नायटे उठतात, म्हणून ते खात नाही आणि त्याचं पाणीसुद्धा ओलांडत नाही. तर असो, चला, प्रत्येकाची आवड निवड, ज्याचे त्याचे देव धर्म ज्याने त्यानं पाळले पाहिजे. तर बघा, मी यासाठी एवढं वाटण काढलेलं आहे आणि आपल्याला करायचं आहे पातळ रस्सा. अगदी भाकरी कुस्करून खाणारे आपली लोक शेताकडली म्हणजे रांगडी माणसं असल्यामुळं आपल्याला काय फ्राय वगैरे नाही करायची. मस्त असं कुस्करून खायजोगं पातळ रस्सा बनवायचा आहे. तर त्यासाठी मटण आणले 1.5 किलो. तर बघा, आता हे मटण स्वच्छ पाण्याने छान धुवून घेतलं. त्यामध्ये आपण टाकतोय हळद, मीठ आणि फोडणीसाठी लसूण थोडासा टेचून घेते. आणि आता पहिलं मटण म्हणल्यावरती वेळ लागतो शिजायला. चिकन पटकन शिजतं, कारण चिकन हे 1.25 महिन्याची कोंबडी असते आणि मटण म्हणजे कमीत कमी 7-8 महिन्याच्या नंतरचीच बकरी असतात. तर आता ह्याला शिजायला वेळ लागतो. तर मी ना कांदा तळून घेतला आहे. अर्धा मी आत्ता घालणार, अर्धा नंतर घालणार. तर चला, मातीच्या भांड्यात करूया. बघा, आता मस्त असं मातीच्या भांड्यात आपल्याला मटणाचं कालवण करायचं आहे. आपलं आहे बोलायचं मटण. तर आता कांदा घेतला आहे परतून आणि यामध्ये आपल्याला द्यायची फोडणी. तर आपण कांदा एकदम परतला आहे आणि आता यातला अर्धा वाटणाला आणि अर्धा फोडणीला घालणार आहोत. तर यामध्ये आपल्याला फोडणी द्यायची. आपण यामध्ये पहिलं फोडणीला काही तेल टाकू आणि नंतर मसाला परताय पुन्हा टाकायचं आपल्याला. तर चला, आपण टाकले आणि आपलं मातीचं भांडं असल्यामुळं त्याला तापायला वेळ लागतो. तर एकदा तापल्यानंतर खूप छान शिजतं त्यात मस्त अगदी. तर कांदा तर परतलेलाच आहे. तर चला, आता आपण ना टाकून घेऊया. कोथिंबीर टाकूया. त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकूया आपण आणि ती पण पाट्यावर वाटलेली छान अशी पेस्ट टाकली. तर आता कांदा पण परतला आहे आणि आता आपण मटण टाकून घेऊया. हे आमची मटण हलवण्याची पद्धत, मीठ आणि हळद एकत्र होण्यासाठी. तर बघा, आता आपण हे मटण यात टाकून घेतो आहे आणि मस्त असं मातीच्या भांड्यात छान शिजवणार आहे. हळद मीठ छान मिक्स होण्यासाठी आपण मस्त असं हलवून घेऊया. अगदी छान असं वर खाली केलं ना, संपूर्ण खालचं वरचं खाली होऊन जातं अगदी मस्त. आता छान सगळ्याला मीठ हळद लागलेली आहे बघा. तर आपण ना पाणी गरम करून ठेवलं आहे आणि आता हे आपण गरम पाणीच यामध्ये ओतणार आहे छान शिजण्यासाठी. तर चला, आता एवढं पाणी ओतलं आहे आपण आणि हे पाणी आपल्याला भरपूर होणार आहे. तर बघा, मस्त असं आता आपण याच्यावरती झाकण ठेवून घेऊ. आता शिजू द्या, लावा जोर, शिजू द्या. आता लावा जोर, जाळ लावायला. पाट्यावरचं वाटण आणि चुलीवरचा स्वयंपाक, ते पण मातीच्या भांड्यात शिजलेलं कालवण कसं वाटेल हो खायला? खरंच सांगा, छान असेल ना? तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा एकदा. मातीच्या भांड्यात पाट्यावरचं वाटण आणि चुलीवरचा स्वयंपाक लागतो. किती बारीक वाटते वाटण. तर बघा, आपण आता हे खाली उतरले. आपण कढईमध्ये फोडणी देऊन याच्यात टाकणार आहोत. तर आपलं मटण शिजलेलं आहे आता आणि हे तेल छान गरम झालं आहे. आता हे बघा, आपण मसाला काढला आहे आणि हे वाटण अगदी छान पाट्या वाटलेलं. आता हे आपण छान तळून घेणार आहे, मस्त परतून घेणार आहे वाटण. बघा, तेल खूप तापलं आहे.
आता ना पटकन हे वाटण टाकून मस्त सगळ्यात तडका बसला का नाही छान हे मस्त घालून घेऊ आणि ते शिजवून घ्यायचं चांगलं वाटण. मी जाळ कमी केलं आहे आणि आता मस्त वाटण शिजवून घेऊ याच्यावर बारीक जाळावर. जास्त लावला ना की करपण पटकन, तर जरा शिजवून घेऊया. तर बघा मस्त वाटण शिजलंय ना आता छान. बघा कसं हे उकळ्या आल्यात त्याला. अजून थोडंसं पाणी टाकू आणि म्हणजे वाटणातच आहे आणि चांगलं शिजवून घेऊया. तर बघा हे छान शिजलंय आणि आता हा मसाला आपण ना ह्यात काढून घेणार आणि अजून आपल्याला पाहिजे तेवढा रस्सा करायचा, पाणी टाकायचं. आणि चला आता थोडंसं आपण खारं काढून घेणार आहोत. मस्त मसाला शिजलाय बघा. आता तो आपण या ह्याच्यामध्ये टाकूया, खाऱ्या मटणामध्ये. आपला मसाला खाली लागला असता वरचा वरचा. बघा आपण एवढा रस्सा केलाय. आपल्याला रस्सा भाजी अगदी भाकरी कुस्करून चुरून मुरून खाण्यासाठी पाहिजे. यामध्ये टाकतोय आपण सुहाना मीठ मसाला. मस्त असं उकळी आली आणि आता गरमागरम अशा बाजरीच्या भाकरी करायच्या. तर चुलीवरती ना कालवणापेक्षा सुद्धा जी भाकरी करतो ना आपण आणि ती त्या कोळशावरती भाजली ना, काय सांगू, इतकी छान लागते ना खायला. खरं तर चूल पेटवायची म्हणजे त्या भाकरींसाठीच. आणि असं वाष्टाचं कालवण जर असेल ना तर आवर्जून आम्हाला पेटवावीच लागते आणि आम्ही पेटवतो. चुलीवरचं खाण्याची मजाच काही वेगळी असते. बघा आम्ही दोघे सासू सुना आता भाकरी करतोय. माझी सूनबाई बाई करून देते आणि मी भाजते. तर बघा कशी मस्त खरपूस भाकरी भाजली. आणि एखाद्याला भूक नसेल ना तरी ती भाकरी बघून भूक लागेल की नाही खरं सांगा. खूप छान भाकरी. आणि आता नवरात्र संपलेलं आहे आणि त्याच्यामुळं हा मटणाचा रस्सा सगळ्यांनी त्याच्यावरती मस्त असा ताव मारायचा. तर तुमच्याकडं पण झालं का सुरू? आमच्याकडं सुरू झालं आहे, आम्ही खातो त्यामुळे. बघा हे आपलं असं गावरान पद्धतीचं जेवण, चुलीवरची मस्त अशी कडक भाकरी आणि हे मटण बोलायचं, कांदा त्याचबरोबर. तर या जेवायला तुम्ही पण.